इथे म्हणता बेटा फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स ऑफ एक्स. ओके, एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढा, व्हॅरियन्स काय म्हणता एक्स. तर लक्षात ठेवा आपल्याला व्हॅरियन्स म्हणून स्पेलिंग काय वापरायचं आहे एक्स. वेअर एक्स इज नंबर ऑप्टेन ऑन अप्पर मोस्ट फेस्ट. पहा एक्स आपल्याला कुठे भेटणार, एक्सचा नंबर कुठे भेटणार बेटा, अप्पर मोस्ट फेस्ट कायच्यावर, डाय माहिती आहे तुम्हाला बेटा. ओके, एक्सची व्हॅल्यू इथं काय म्हणताय पहा, आपल्याला एक्सची व्हॅल्यू म्हणणार डाईसवर, पण अप्पर फेस म्हणताय. तर तुम्ही का नाही डाईस खेळले असेल, फासा नाही का फेकला असेल ना, तर वर नंबर मिळतो राईट. असं फेकला 1, पुन्हा फेकला 2, पुन्हा फेकला 3. ओके बरोबर आहे का नाही, कळलं बेटा. हां, त्यानंतर पहा व्हेन फेअर डाय इज थ्रो, फेअर डाय म्हणजे सॉरी काय म्हणताय फेअर डाय. फेअर डाय म्हणजे इथं काय होतं बेटा, तुम्हाला सिक्वेन्स वाईज नंबर मिळत आहे. कसे मिळत आहे, 1/2, 2/3. ओके, तर पहा आधी एक्सची व्हॅल्यू काढून घेऊया. तर लक्ष द्या 1 पासून स्टार्ट होणार बेटा. लक्ष द्या मी काय म्हणतो, याच्याकडे एक डाय आहे, प्रश्न समजला पाहिजे. अप्पर फेसवर तुम्हाला पहिल्यांदा किती मिळणार 1, पुन्हा याला फेकलं तर काय मिळणार 2, बरोबर आहे, पुन्हा फेकलं तर 3, बरोबर आहे ना. तर अशी किती व्हॅल्यू मिळणार टोटल 6. तर बघा मी इथं लिहितो 1 2 3 4 5 6. आता मी काय लिहितो त्याच्याकडे लक्ष द्या, पी ऑफ एक्स लिहितो. काय लिहितो बेटा, पी ऑफ एक्स. तर बाळांनो पहा 6 पैकी किती नंबर आहे टोटल 6. 6 पैकी एक किती वेळा पडणार, एकच वेळा. पुन्हा पहा 6 पैकी 2 किती वेळा पडणार, एकच वेळा. सगळ्यासाठी सेम आहे. हां, तुम्ही माझ्या सर काय लिहितं तुम्ही, 6 पैकी 3 किती वेळा पडणार, एक वेळा. तर सेम 6 पैकी 4 एकच वेळा पडणार, आणि 5 सुद्धा बेटा एकच वेळा पडणार. इथं म्हणतात फेअर डाय. ओके, त्यानंतर 6 पैकी 6 किती वेळा पडणार, एकच वेळा, कारण की आपण एकच थ्रो करतो. ओके, एकच डाय आपण थ्रो करतो. तर पहा त्यानंतर मी काय काढतो पहा, आपल्याला काही व्हॅल्यू काढायची, पुन्हा सांगतो कोणती व्हॅल्यू काढायची. तर ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्याकडे फॉर्म्युले 2 पहा, मी सांगतो कोणते आहे. तर इथं मी लिहित आहो समीशन आय इक्वल टू काय बेटा 1, टोटल व्हॅल्यू किती आहे 6. जर आपल्याला ई ऑफ एक्स काढायचं आहे त्यासाठी फॉर्म्युला पहा एक्स आहे आणि काय पी आहे. जर आपल्याला ई ऑफ एक्स स्क्वेअर काढायचं आहे त्यासाठी फॉर्म्युला पहा समीशन आय इक्वल टू काय 1 to 6. इथं काय करतो आपण एक्स स्क्वेअर आहे ते स्क्वेअर करूया, ठीक आहे, आणि काय प्रॉबिलिटी पी आहे. तर आपण आधी याला सोडूया. ओके, समिशन म्हणजे काय, ॲडिशन करणे प्लस करणे. व्हॅल्यू किती ते कितपर्यंत 1 to 6, किती ते कितपर्यंत बेटा. हां, आणि कोणाचे व्हॅल्यू आपल्याला ॲड करायचे आहे, एक्स आय आणि पी आयचे आहे. तर आपण एक्स आय आणि पी आय काढला आहे का, नाही काढला आहे. तर पहा मी इथे लिहित आहो, काळजीपूर्वक लक्ष द्या. इथे लिहित आहो मी एक्स आय आणि काय पी आय. एक्स म्हणजे काय हा नंबर, पी म्हणजे काय हा नंबर. ओके, तर पहा मी मल्टिप्लिकेशन करत आहो. आधी मी असं काढून घेतो. ओके, पुन्हा समोर पण न्यायचं आहे. तर बघा याचं मल्टिप्लिकेशन 1 1 जा 1, खाली किती बेटा 6. मी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन का बरं केलं, सूत्रानुसार फॉर्म्युल्यानुसार एक्स आय पी आय. ओके मित्रा पहा इथे कसं करायचं पहा 2 1 जा 2, खाली किती आहे 6. 3 1 जा 3, खाली किती आहे 6. 4 1 जा 4, 5 1 जा खालचे 6 जसं तसं लिहिता 6 1 जा आणि खाली किती 6. कळेपर्यंत कसं केलं. तर त्यानंतर पुढे जाऊया. आपल्याला बेटा जर एक्स स्क्वेअर पाहिजे, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, आपण डायरेक्ट करू शकतो का, नाही. तर आधी आपल्याला एक्सला काय करायला लागेल स्क्वेअर. इथं एक्स कोण आहे हा, त्याचं काय करायचं बेटा स्क्वेअर करायचा. तर पहा मी इथे करून दाखवतो. एक्स स्क्वेअर करायचा आधी हे लिहून घेतो, म्हणजे सॉरी ड्रॉ करून घेतो. तर बघा 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा 9, 4 चा 5 चा आणि 6 चा. कळलं इथपर्यंत. त्यानंतर आपण करू शकतो मल्टिप्लिकेशन एक्स स्क्वेअर आणि पी आयचं. ह्या दोघांची आपल्याकडे ह्या दोघांची पण व्हॅल्यू पाहिजे आपल्याकडे. ओके, तर पहा मी करतो एक्स स्क्वेअर आणि पी आयचा काय करतो बेटा मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. एक्स स्क्वेअर इथे आहे आणि पी आय, ह्या दोघांचं काय करेल मल्टिप्लिकेशन. पहा कसं करतो 1 1 जा 1 आणि 6 खाली 1 4 जा 4. हे आखून घेतो पहिला. बघा मी कसं करतो ह्या दोघांचा प्रश्न काय म्हणता पहा एक्स स्क्वेअर आणि काय पी आय यांचा मल्टिप्लिकेशन. तर एक्स स्क्वेअर हा आहे आणि पी आय हा आहे, म्हणजे पी ची व्हॅल्यू ही बरोबर आहे. तर पहा 1 4 जा 4, खाली किती आहे 6. 1 9 जा 9 आणि खाली किती आहे बेटा 16 1 जा खाली किती आहे 6. त्यानंतर 25 1 जा अपॉन 6, 36 1 जा 36 अपॉन 6. मी डायरेक्ट इथं व्हॅल्यू काढता बघा. तर आपल्याला ॲडिशन कोणाची पाहिजे एक्स आय पी आयची. याचा अर्थ काय बेटा प्लस करणे.
प्लस करणे कोणाचा 1 to 6, तर 1 to 6 व्हॅल्यू आहे का पहा याची आहे 1 2 3 4 5 6 तुम्हाला लहानपणी शिकवलं गेलं आहे पहा खाली जर नंबर सारखे असेल तर वरच्याची आपण काय करतो डायरेक्ट ॲडिशन याला 2 वेळा असेल पहा 2 वेळा नंबर असेल तर 1 वेळा लिहितो बरोबर आहे 2 + 3 5 बरोबर आहे कळलं तुम्हाला तरच आपण इथं करूया पहा इथे बघा खाली किती बेटा 6च आहे बरोबर आहे त्याला किती वेळ लिहायचं 1 वेळा लिहिलं 1 वेळा 6 ला त्यानंतर पहा वरच्यांची प्लस करायची 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 किती होणार 21 किती होणार होते का चेक करा तुम्ही तोपर्यंत मी त्याला येतो होत आहे त्यानंतर पहा इथे आपल्याला तसंच करायचं हां तर कोणाची ॲडिशन बेटा ॲडिशन पहा याला म्हणतात ॲडिशन म्हणजे प्लस करणे व्हॅल्यू किती 1 to 6 इथे 6 व्हॅल्यू आहे बरोबर 6 व्हॅल्यू आहे ना पहा 1 2 3 4 5 6 कोणाची करायची x² आणि p x² p आहे बरोबर आहे तर मित्रा बघा खाली 6 आहे बरोबर खाली 6 आहे सर्वांमध्ये त्याला एकच वेळा लिहा वरच्यांची ॲडिशन 1 + 4 5 5 + 9 किती होणार 14 16 मग 25 आणि 36 किती होणार 91 करून बघा समिशन i इक्वल टू काय 1 to 6 x² आहे आणि काय p आहे बरोबर आहे आता आपल्याला काढायचं आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू कुठे गेलं बेटा एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे काय व्हॅरियन्स काढायचं आहे काय काढायचं आहे बघा व्हॅरियन्सचा फॉर्म्युला पहा बेटा काय आहे तर e(x² - e(x) आणि त्याचा होल स्क्वेअर हे पण लक्षात ठेवा मी कसं लिहिलं पाठ करा सबट्रॅक्शन प्रश्नामध्येच अर्थ आहे नाही तुम्ही असं फॉर्म्युला कुठून लिहिला सर हे फॉर्म्युला काही नाही व्हॅरियन्सचा अर्थ तो फरक काढा म्हणजे मायनस करा ओके डन आता पहा e(x² आपण काढला आहे का सांगा बरं पहा मी दाखवतो पाहिजे लिहून दाखवतो मी हे आहे बेटा e(x) ची व्हॅल्यू ओके आणि ही व्हॅल्यू आहे बेटा e(x² ची व्यवस्थित लिहित आहो ओके e(x² ची तर e(x² ची व्हॅल्यू काय बेटा 91/6 मायनस त्यानंतर पहा e(x) इथे सिंपल काय e(x) आहे ना आणि त्याचा स्क्वेअर करायचा e(x) ची व्हॅल्यू किती आहे बेटा 21/6 21 ओके तर पहा बेटा इथे लक्ष द्या टेक्स्ट बुक सोबत आपल्याला आन्सर मॅच करायचं असेल ओके मग त्यांनी डिवाइड केले पुन्हा तर पहा पहिली वाली व्हॅल्यू कोणती आली बेटा आपली e(x) ची 21/6 टेक्स्ट बुक्समध्ये व्हॅल्यू आहे बेटा 7/3 ही व्हॅल्यू लिहिली तरी चालेल चुकणार नाही पण कसं करायचं पाहता हे 21/6 आहे पण मी ते डबल लिहित आहो तर लक्ष द्या e(x) आहे इक्वल टू हे समिशन आहे i इक्वल टू काय बेटा 1 आणि इथे काय 6 x आहे आणि काय टेबल बेटा आपण म्हणला 3 चा 3 7 चा किती येणार बरोबर आहे 21 आणि 3 2 चा बरोबर आहे पहा e(x² आहे ओके e(x² ची व्हॅल्यू काय आली बेटा पहा e(x² ची व्हॅल्यू काय आली 91/6 लिहिला नंतर मायनस जसं आहे तसं e(x) काय आलेला आहे तर आपण ही पण व्हॅल्यू घेऊ शकतो बघा कोणती इथे काय बेटा 7/2 आहे किती आहे 7/2 लिहू इथं आता बघा विद्यार्थी मित्रांनो e(x) ची व्हॅल्यू किती आली आहे 7/2 आणि त्याचा आपल्याला काय करायचं बेटा स्क्वेअर 91 जसं आहे तसं आपण काय 6 मायनस 7 चा स्क्वेअर किती होणार 49 आणि 2 चा बेटा 4 आता बघा आपल्याला नंबर मॅच करायचे इथे आपल्याला किती 12 आणता येणार पहा 2 ने इथं मल्टिप्लाय केले किती होणार बेटा 12 आणि इथे केले तर किती होणार 2 आहे का हां मायनस आता इथे मला किती 12 आणायचं आहे कितीने मल्टिप्लाय करणार बेटा 4 3 जा बरोबर आहे किती होणार 12 आणि इथे किती होणार सांगा बेटा बरोबर आहे पहा बेटा आता 2 वेळा नंबर आहे त्याला किती वेळ लिहायचं आहे आपल्याला एकच वेळा 2 वेळा नंबर आहे त्याला किती वेळ लिहायचं बेटा पहा 2 वेळा नंबर आहे एक वेळा लिहिला मायनस आहे तर मायनस करायचं आपल्याला याला आणि याला तर 182 मधून 147 गेले पहा 182 मधून किती बेटा 147 गेले किती राहतात पहा इथे राहणार किती 7 इथे किती 12 12तून 7 गेले किती राहणार हा किती 7 7तून 4 गेले आणि इथं व्हॅरियन्स कॅरिंगला ओके याला डिवाइड करता येते का चेक करा तसं करता तर येणार नाही आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्या बेटा त्याला स्टॉप करा बेटा
समजूया आपण क्वेश्चन नंबर 11. तर बघा येते काय लिहून आहे, फाइंड द मीन नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉसेस ऑफ फेअर कॉइन. आधी प्रश्नाचा अर्थ समजून घेऊया. बघा बेटा, आपण त्यांनी टॉस करता कशाला, कॉइनला. ओके, तर किती कॉइन फेकणार आपण, 3. तर आपल्याला पॉसिबिलिटी प्रॉबिलिटी काय मिळणार ते आपण बघूया. तुम्हाला मी एक फॉर्म्युला शिकवलेला आहे, इथे मी बेसिक लिहितो. ओके, बघा मी बेसिक लिहितो, इथे साईडला लिहितो. ओके, तर बघा नंबर किती कॉइन, 3. तर किती कॉइन आहे बेटा, सॉरी 2 लिहितो आपण इथे नंबर आणि इथे 3 लिहितो, बरोबर आहे. आपल्याला कॉइन किती फेकायचे बेटा, 3. इथे मी 2 का बरं लिहिलं आहे, कारण की हेड आणि काय टेल असतं, बरोबर. हेड आणि काय असतं बेटा, टेल असतं. तर पहा 2 ला 3 वेळ लिहायचं आहे, 1 2 किती 3, 2 टू 4 4 टू 8 8 ओके, या ना बेटा. तर 8 येणार. आता मी 8 ला आणि 4 4 मध्ये तोडत आहो. ओके, असं. तर 4 वेळा हेड आणि 4 वेळा काय बेटा, टेल. तर बघा मी लिहिता याची काय पॉसिबिलिटी येणार जेव्हा आपण कॉइन फेकू. ओके, तर बघा 4 वेळा हेड 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 हेड, नंतर 4 वेळा टेल, कळलं बेटा. नंतर आपण त्याला अर्ध करतो, 4 वेळा हेड आहे त्याला 2 वेळा लिहायचं, बरोबर. मग 2 वेळा टेल आणि 2 वेळा हेड आणि 2 वेळा, आता 2 वेळा हेड आहे, किती वेळा कमी करू, 1 वेळा. मग जे काय ना, हेड आणि टेल, हेड टेल हेड टेल हेड टेल, कळलं इथपर्यंत. तर बा कॉम्बिनेशन बरोबर आहे. तर किती नंबर आले आपले ह्या कॉइनचे, 8. किती आले बेटा, 8. चला तर मी तुला समजून सांगतो इथे काय होणार. हे काय बेटा, सॅम्पल आहे, काय सॅम्पल, लक्ष द्या. मी लिहित आहो ट्रिपल हेड, राईट, या बेटा. त्यानंतर काय डबल एच आणि काय टी, एच टी एच, गडबड झाली ते सांगा जो, एच डबल टी आणि टी डबल, त्यानंतर टी एच डबल टी आणि ट्रिपल टी. बघा बरं 8 आहे का, 1 2 3 4 5 6 7 8, 8 आहे टोटल नंबर, बरोबर आहे. तर सॅम्पल पहा, नंबरचे सॅम्पल किती आहे टोटल, हे 8 आहे. लिहिणं आवश्यक नाही, तुम्हाला समजण्यासाठी मी सांगत आहो. ओके, आता बघा बेटा काळजीपूर्वक, आपल्या काळ्याच जगा आहे. तर बघा प्रश्नावली काय म्हणताय, फाइंड द मीन नंबर ऑफ हेड्स. त्यासाठी आपल्याला काढतो हेडसाठी काय हायलाइट आहे बघा, नंबर ऑफ हेड काढा म्हणताय आणि त्याचं काय काढा म्हणताय बेटा, मीन. मीन म्हणजे काय होते मराठीत, मध्य. समजले, 10व्या वर्गाचं आहे. आता याला बेटा मी बेसिक नाही शिकवणार, मध्य समजते तुम्हाला. पहा जेवढे नंबर आहे तेवढ्या नंबरना आपण डिवाइड करतो, त्याला म्हणते मध्य, म्हणजे काय म्हणतात, मीन. बघू दिसत आहे, बस ना बेटा समोर, काय नव्हतं, जागा आहे, या बघा काय नव्हतं. लक्षात ठेवा, कोणाला कसं भ्यायचं नाही, आपल्या पुढे जायचं असेल जीवनात तर लहान लहान गोष्टी घेऊन काही चालणार नाही, कोणी फासार नाही चढवणार. बस बेटा समोर जिगरा पाहिजे, हिंमत पाहिजे. ये बेटा, ये बाळा, विचार नका करू, या दोघे या. बाबू तो पण या, मागचा तो मित्र या, इथं बसा, काय नव्हतं, या लवकर या लवकर या. तर पहा ऍक्सला आपण काय म्हणूया, पहा गेटिंग हेड्स, काय म्हणूया, गेटिंग हेड्स. आपल्या हेड्स आणायचे ना, बरोबर आहे. तर पॉसिबिलिटी काय असू शकणार हेड्ससाठी, बघा पॉसिबिलिटी हेड्ससाठी काळजीपूर्वक लक्ष द्या. मी तर लिहित आहो ऍक्ससाठी पॉसिबिलिटीज, बघा काय होणार. पहिली गोष्ट हेड 0 वेळा येणार, पहिली गोष्ट हेड 0 वेळा येणार, 1 वेळा पण येणार, 2 वेळा पण येणार आणि हेड किती वेळा येणार, 3. हे समजलं सर्वांना. 0 वेळा हेड म्हणजे काय, 3 वेळा टी, याच्यामध्ये 0 वेळा हेड आहे ना, हे पॉसिबिलिटी आहे. 1 वेळा हेड म्हणजे कशामध्ये 1 आलेला आहे, इथं आलेला आहे, बरोबर, इथं आलेला आहे. आणि तस 2 बघा, 2 इथे आहे, इथे आहे, एक्झाम्पल सांगतो. आणि 3 एकच वेळा. ते कसं लिहायचं मी तुम्हाला सांगलेलं आहे. आता पण मी टेबल बनवतो विद्यार्थी मित्रांनो, इकडे साईडला लिहितो कारण तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे इकडे लिहितं दिसेल. ओके, तर बघा टेबल, आधी काय लिहितो बेटा, एक्सची व्हॅल्यू, नंतर काय लिहितो बेटा, प्रॉबिलिटी ऑफ एक्स, नंतर काय लिहितो, मीन काढायचं आपल्याला, सबमिशन करतो पूर्ण नंबरची, बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, एक्स आहे आणि पी आहे. ओके, तर पहा व्हॅल्यू किती आहे, 0 1 2 3, किती नंबर आले, 1 2 3 4. आता पहा 0ची प्रॉबिलिटी, मला सांगा टोटल नंबर किती आहे, 8 आहे. टोटल नंबर किती आहे बेटा, 8 आहे, बरोबर. 8 पैकी 0 वेळा हेड किती वेळा येत आहे बघा याच्यामध्ये, बरोबर आहे, 1 वेळा. बेटा इथे हेड आहे का, नाही, तर हेड का नाही, 0 वेळा किती वेळा येत आहे, एकच वेळा ना. आता पहा इथे काय म्हणता, 1, तर 1 हेड किती वेळा येत आहे बघा, इथे नाही 1, पुन्हा 2, 2च आहे ना, 3 आहे, पहा 1 2 3, बरोबर आहे. तर इथे 3 लिहू. त्यानंतर पहा 8 पैकी 2 वेळा हेड, पहा इथे 2 आहे, पुन्हा इथे आहे, 2 हेड आहे ना.
पुन्हा कुठे बेटा इथे आहे, पुन्हा आहे का? तर 8 पैकी किती? गुड. त्यानंतर पहा 8 पैकी 3 वेळा हेड, एकच वेळा आहे पहा, आहे ना? तर काय लिहितो मी? 1. आता इथे एक्स अँड पी चा अर्थ काय होतो? मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे या दोन नंबरचा. याला म्हणतात एक्स नाही, याला म्हणतात पी, बरोबर? एक्स पी याचं काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे? 0 मल्टिप्लाय दिस 0, 1 मल्टिप्लाय बाय दिस 3/8, 2 3 जा 6 अपॉन 8, 3 1 जा 3/8, बरोबर? कळलं सर्वांना? आता बघा सबमिशन किती ते किती व्हॅल्यू बेटा? आय इक्वल टू 1, 1 2 3 4, 4 व्हॅल्यू आहे, बरोबर आहे? कशाचं आपण करतो? एक्स आय आणि पी आयचं सबमिशन करतो, म्हणजे ॲडिशन. एक्स आय आणि पी आयची ॲडिशन करतो बेटा. खाली नंबर सारखे राहिले त्याला काय नाही, जसा आहे तसं लिहितो. वरच्यांची ॲडिशन करायची. 0 + 3 3, 3 + 6 किती? 9, 9 + 3 किती? किती? अरे तुम्ही काउंट नाही केले का? 6 7 8 9 10 11 12 किती? 12 येणार, बरोबर आहे? कळीतपर्यंत. आता सांगा एका फळ्यामध्ये येणार आहे, तर सांगा 4 2 पहा 4 3 जा, बरोबर? 4 2 जा काय आलं बेटा? ओके, इथं जसं आहे तसं लिहूया आपण. हे दिसतं ना समिशन, आय इक्वल टू 1 टू काय रेंज 4 पर्यंत आहे, त्यांना आपण समिशन करत आहोत. एक्स आय पी आय लिहायचं बेटा. काय आला आन्सर? 3/2. तर 3 ला कितीने डिवाइड करायचं बेटा? 2 ने. तर पहा मी करून दाखवतो, बरं सिंपल आहे. 2 1 जा 2, 2 3 जा 6 होते ना, तर 2 1 जा 2 किती आहे? 1. इथे पॉईंट दिला, काय होणार इथं? 0. 2 5 जा 8, बरोबर आन्सर? तर पहा इथे लिहित आहो मी, वर लिहू पहा, इथे आन्सर लिहितो मी लास्ट. आय इक्वल टू 1 टू काय बेटा? 4 एक्स आय आणि पी आय काय बेटा इथं? 3 सॉरी किती आला आन्सर? 1.5. हे तुमचा आन्सर आहे, लिहा. प्रश्न मी समजून सांगतो आधी. 2 डाइस आर थ्रोन सायमल्टेनियसली. किती डाइस आहे बेटा? 2 फेकले सायमल्टेनियसली, म्हणजे इथं रँडमच अर्थ होतो, बरोबर आहे? इफ एक्स डिनोट, एक्स काय दर्शवणार? एक्स डिनोट दी नंबर ऑफ सिक्सेस. काय दर्शवणार बेटा? सिक्सेस. म्हणजे डाइस फेकणार तर किती नंबर आला पाहिजे? फक्त 6. समजले? फक्त नंबर किती आला पाहिजे बेटा? 6. फाइंड द एक्सपेक्टेशन ऑफ एक्स. तर काय एक्सपेक्टेशन राहणार इथे एक्सची? तर इथे बी बेटा सिंपल मीनच काढायचं आहे. काय काढायचं आहे? मीन. यासाठी काही फॉर्म्युला नाही, सिंपल आहे. तुम्हाला कळलं ना? जेवढे नंबर राहते तेवढी पॉसिबिलिटी राहते, त्याची ॲडिशन करून आपण काय करतो? डिवाइड करतो. कळलं बेटा? सिंपल आहे. आता बघा, तुम्ही डाईस काही बघितले असणार पहा. ओके, किती डाईस आहे? 2 आहे ना? किती आहे बेटा? 2. तर वर किती पडले पाहिजे? 6 किंवा 6. तर मला सांगा, आपण 2 डाईस फेकू, पॉसिबिलिटी पहा. मित्रा लक्ष दे, एक एक आणि शब्द महत्वाचा आहे. जेव्हा आपण 2 डाईस फेकू तर दोघांवरही 6 नाही पडले तर आपण नंबर काय लिहितो? 0. दोघांवरही नाही नंबर पडले, 6 नाही पडले बेटा, याच्यावरही 6 नाही पडले, याच्यावरही 6 नाही पडले, 6, तर काय लिहितो? 0. दोघांमधून एकावरही 6 पडले तर काय लिहितो? 1. आणि दोघांवरही 6 6 पडले तर एवढीच पॉसिबिलिटी आहे, पुन्हा एका नाही. कळले बेटा? आता बा इथं मी लिहित आहो एक्सला गेटिंग काय तिथं? सिक्सेस ना? ओके, तर बा पॉसिबिलिटी मी एक्सची लिहित आहो व्हॅल्यू. ओके, काय बेटा? 0, 1, 2. खूप कमी व्हॅल्यू आहे, याला आपण डायरेक्ट नाही करू शकत, खूप मोठ्या व्हॅल्यू बनणार. तर मी याला शॉर्टकट तुम्हाला का नाही मेथडनं सॉल्व्ह करून दाखवतो. आवाज येत आहे का? किती आहे नॉईसचा, किती डिस्टर्बन्स होत आहे? हे लावून देतं का बेटा? बरं राहू दे, काय नाही होत. हां, तर बघा एवढी व्हॅल्यू कळली. पुढे जाऊ का? हे समजलं असतं पुढे जाता येणार. कळलं बेटा? आता बघा आपण टेबल काढतो, पण टेबल काढण्याच्या आधी पहा मी दोन्ही गोष्टी काढतो. हे जुनं इथं आहे, तर बघा मी इथे टेबल काढतो. काय लिहितो बेटा? पहिला एक्सची व्हॅल्यू, नंतर कोणाची लिहितो? पी ऑफ एक्स, नंतर काय लिहितो बेटा? एक्स आय आणि पी आय. पाठ ठेवा, जसे जसे मी प्रॉब्लेम तुम्हाला ते तुमचं ते समजत जाणार, म्हणजे प्रबळ होत जाणार ते प्रश्नाची उत्तरं. आता बघा एक्सची व्हॅल्यू किती बेटा? 0 1 आणि काय? 0 1 2च आहे ना? ठीक आहे. व्हॅल्यू किती आहे टोटल? 3 आहे. कळलं इथपर्यंत? आता प्रॉबिलिटी ऑफ एक्स काय येणार, याचं काय येणार, याचं काय येणार आपण काढूया, नंतर मग मल्टिप्लाय करूया, मग काय करूया लास्टमध्ये आन्सर. ते कसं निघणार पहा. समिशन आय इक्वल टू किती बेटा? 1. किती व्हॅल्यू आहे?
3 एक्स आहे आणि पी आयची काय करतो आपण ॲडिशन, म्हणजे याची ॲडिशन करणार आहोत, बरोबर आहे. गलती से हो गया ऐसे 1 2 हा. आता बघा चांगलं लक्ष द्या. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा एक त्या चॅप्टरचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे NCX आठवण आहे ना. तर बघा त्यानुसार करूया. तर बघा काळजीपूर्वक लक्ष द्या. जर मी असं लिहिलं बघा प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू काय बेटा 0 लिहितो, पण आपण फॉर्म्युला लिहूया आधी. ठीक आहे, फॉर्म्युला कसा राहतो पहा NCX पी रेस्ट टू पॉवर एक्स बरोबर आहे क्यू रेस्ट टू पॉवर काय n मायनस एक्स. कळले इथपर्यंत. तर पहा आता मी घेत आहो फॉर प्रोबॅबिलिटी एक्स इक्वल टू काय 0 इक्वल टू. अच्छा मी पी आणि क्यूची व्हॅल्यू काढली आहे का नाही काढली आहे ते आधी काढायला लागेल. तर मी आधी काढून घेतो मग तुम्हाला ते सगळं सोपं वाटेल. ओके तर पहा बेटा मला तुम्ही सांगा सक्सेस काय करायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. मी थोडे डायरेक्ट लिहितो. तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस मला सांगा टोटल व्हॅल्यू किती राहणार टोटल. एक मिनिट 6 म्हणतात त्यांनी काय पडलं पाहिजे बेटा डायसवर 6 पडलं पाहिजे ना. प्रश्नामध्ये काय म्हणतात 6. तर 6 पैकी मला सांगा किती वेळा व्हॅल्यू पडणार 6ची एकच वेळा पडणार. तर पहा कळलं नाही समजलं डबल सांगू. डाईसमध्ये नंबर टोटल किती असतात 6. टोटल नंबर किती असतात बेटा 6 डाईसमध्ये कोणतं एकच पकडा. आणि एक वेळा एकच पॉसिबिलिटी आहे 6 किती वेळा पडणार एकच वेळा. क्लिअर झालं का. चला त्यानंतर पहा हा याला आपण काय म्हणू पी म्हणू. काय म्हणू पी. पी म्हणजे काय होते सक्सेस. कळलं. त्यानंतर आपण क्यू काढतो. तर तुम्हाला माहिती आहे पी प्लस क्यू इक्वल टू काय 1 माहिती आहे फॉर्म्युला. क्यू इक्वल टू हा 1 जसा आहे तसा पीला तिकडे पाठवलं तर मायनस क्यू. क्यू इक्वल टू 1 जसा अरे हो पी पी तिकडे पाठवलं बेटा मायनस पी. क्यू इक्वल टू 1 लिहिला मायनस पीची व्हॅल्यू काय बेटा 1/6. ओके इथे लिहू क्यू इक्वल टू बघा क्रॉस मल्टिप्लाय करूया 1 6 जा 6 मायनस 1 1 जा 1 1 6 जा 6 क्यू इक्वल टू 5 अपॉन बेटा बा 6 मधून 1 गेला 5 आणि खाली 6 2 व्हॅल्यू मिळाले आपल्याला. ओके तर बा याचं काम आहे. मला नंबर सांगा किती आहे टोटल डाईसचे नंबर किती आहे. एक मिनिट मी एक व्हॅल्यू काढून पाहतो थोडा मी चेक करतो कारण की हा मोठा प्रश्न आहे आपल्या खूप सारे आपण व्हॅल्यू काढतो ना त्यानुसार. तर पहा आधी आपण यासाठी घेणार आहोत म्हटले हां फॉर्म्युला मी हा वापरत आहो. ओके तर पहा बेटा काय प्रश्न होता प्रश्न काय होता विसरले का. बरं का मी डबल कॅरी ऑन करतो याला. पहा बेटा 2 डाईस आहे बरोबर आहे. पॉसिबिलिटी काय होती का 6 पडले पाहिजे. जर मी डाईस फेकले तर दोघा वेळेस 6 नाही पडले तर काय घेतो 0. पुन्हा फेकलं तर दोघांपैकी एकावर कधी 6 पडले तर किती वेळा पडेल एकच लिहून आपण. पुन्हा फेकले दोघांवर 6 पडले तर काय मिळणार 2. बेटा प्रश्नानुसार आपण चाललो आपण आपलं लॉजिक घेऊन नाही जाणार कारण की प्रश्न काय म्हणते त्यानुसार आपल्याला जायचं. ओके समजलं. किती डाईस आहे टोटल 2 डाईस किती आहे बेटा 2. लक्ष ठेवा 2 डाईस आहे. हे टोटल किती आहे मिळून टोटल किती आहे बेटा 2 आहे. असं लिहू नका मी फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगतो कारण की यांची वेळी आपली गलत झाली होती. हे काय झालं रे बा मला अंगावर तर नाही ओढलं ना. आता नाही होणार. तर बघा बेटा 0 1 2 का बरं घेतलं हे तुम्हाला समजलं. फॉर्म्युला का बरं आपण वापरला हे बी समजलं तुम्हाला. प्रोबॅबिलिटी हे 1/6 का बरं हे समजलं काही डाऊट नाही ना. कारण की 6 आणायचे होते 6 पैकी एकच वेळा 6 पडणार हे आपल्याला माहित आहे बरोबर. अंक किती आहे टोटल डाईसवर एका डाईसवर 6 6 पैकी आपल्याला काय डाईसवर किती नंबर आणायचे होते 6. तर ते 6 किती वेळा पडणार आहे एकच वेळा बरोबर आहे. दोन्ही डाईस पकडणार एकच वेळा पॉसिबिलिटी आहे ना. तर सक्सेस काय बेटा 6 पैकी एकच वेळा 6 पडणार आहे. किती वेळा एकच वेळा. त्यानंतर पहा पी प्लस क्यू इक्वल टू 1 ह्या दोघांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. सक्सेस नॉट सक्सेस इक्वल टू 1. क्यूची व्हॅल्यू काढली 1 जसं तसं पीला तिकडे पाठवलं मायनस काय होणार पी होणार मायनस काय होणार बेटा पी. त्यानंतर पहा पीची व्हॅल्यू आपण 1/6 ठेवली क्रॉस मल्टिप्लाय केला आन्सर आणला आपण 5/6. त्यानंतर पहा कंटिन्यू करूया. तर पहा बेटा इथे यांची व्हॅल्यू मी दुसरी घेत आहो. किती डाईस आहे 2. ओके त्यानंतर पीची व्हॅल्यू काय बेटा 1/6 आणि क्यूची व्हॅल्यू काय बेटा 5/6. कळलं सर्वांना इथपर्यंत. आता पहा मी फॉर्म्युला हा वापरत आहो. ओके याच्याकडे लक्ष द्या. n लिहिणार आधी n किती आहे बेटा 2 आणि कोणत्यासाठी मी व्हॅल्यू घेत आहो प्रोबॅबिलिटी x इक्वल टू 0 ही वाली व्हॅल्यू. ओके तर पहा n किती आहे बेटा 2 c x व्हॅल्यू किती आहे बेटा इथे x ची व्हॅल्यू 0
त्यानंतर पहा पी लिहायचं. पी किती आहे बेटा 1/6. ओके. त्यानंतर एक्स किती आहे 0. त्यानंतर बघा क्यू घ्यायचा आहे. इथं क्यू दिसतंय ना. क्यू किती आहे बेटा 5/6 आणि पॉवर n-x म्हणजे 2 कळली इथपर्यंत माहिती. पुढे पहा आता 2c0 पहा असं मी राहिलं तुम्हाला शिकवलं आहे. 2c0 काय होणार 1 आणि कशावर बेटा पॉवरवर 0 राहिला पहा 1/6 आहे 0 राहिला काय म्हणतो त्याला 1च. लक्षात ठेवा हे. त्यानंतर पहा इथे काय होणार 5/6 आहे बेटा. ओके 2 - 0 2 होणार. पहा सॉल्व करतो 1 1 जा 1 लिहिणे आवश्यक आहे का नाही. तर पहा 5/6 किती वेळ लिहिणार बरं 5 चा स्क्वेअर आणि 6 चा. तर मला सांगा 0 साठी व्हॅल्यू काय आली आहे 25/36. कळलीपर्यंत ही व्हॅल्यू कशाची आहे सांगा बरं. पी ऑफ एक्स इक्वल टू लक्षात राहणार. ओके आता पहा नंतर पी ऑफ एक्स इक्वल टू काय 1. ओके करू बेटा स्टार्ट. त्यानंतर पहा फॉर्म्युला एन किती आहे एन 2 आहे. सी एक्सची व्हॅल्यू किती आहे बेटा 1. त्यानंतर पीची व्हॅल्यू 1/6 आणि काय डोक्यावर काय 1. त्यानंतर क्यूची व्हॅल्यू किती आहे बेटा क्यूची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे 5/6. त्यानंतर एन मायनस काय करतो एक्स. तर मला सांगा काय होणार 2 कळलं हां. पी ऑफ एक्स इक्वल टू 1. तर मला सांगा 2c1 म्हणजे काय 2 बरोबर आहे ना. 2c1 म्हणजे काय बेटा 2 होते आणि 1/6 चा पॉवर काय 1. याला किती वेळ लिहायचा एकच वेळा लिहू 1/6. त्यानंतर पहा मल्टिप्लाय मध्ये आहे 5/6 जसं आहे तसं. ओके 2 मधून 1 गेला लिहिणे आवश्यक आहे का नाही. आता पहा 2 1 जा 2 पहा लक्ष द्या मी डायरेक्ट करतो बेटा. ज्यांना दिसत नाही त्यांनी थोडं उभं राहून पहा. लास्ट मुलगा जय 2 1 जा 2 2 5 जा 10 6 6 जा 36. कशाची व्हॅल्यू आहे ही पी ऑफ एक्स इक्वल टू 1. पहा तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी तर बेसिक लिहिताना हे टेबल काढला होता. तर मी तिकडे लिहित आहो कसं लिहायचं मी काही तुम्हाला लिहिताना सांगेल. ओके मी तर स्टार्ट करू. ओके इथे जागा नाही बेटा. त्यानंतर आपण आता बघा 1 साठी किती आलं बेटा 10/1 साठी. हां 10 किती आणि 0 साठी आहे. आता लास्ट वाली व्हॅल्यू हां. तर बघा विद्यार्थी मित्रांनो पी ऑफ एक्स इक्वल टू काय घेणार मी 2. मला सांगा फॉर्म्युला माहित आहे एन किती बेटा 2. सी एक्सची व्हॅल्यू किती आहे 2. पीची व्हॅल्यू किती बेटा पॉवर किती आणि क्यूची व्हॅल्यू किती आहे आणि एन मायनस कळलं ना. हे कोठून लिहिलं तर हा फॉर्म्युला कोणता हा ठीक आहे. मांडणी येते ना तुम्हाला हां. तर बघा याला सोडूया. जेव्हा बेटा हे दोघं सारखे राहते त्याचा अर्थ काय होतो 1 1 चा स्क्वेअर 1 6 चा स्क्वेअर किती बेटा 36. पुन्हा पहा हे झालं याचं झालं वाटतं आपलं. हां आता बघा इथं काय होणार 5/6 लिहिलं मी 2 - 2 0. तर एनिथिंग 0 काय होणार याचा अर्थ काय होणार बेटा 1. हे काय होत आहे माझ्यासोबत. हां मल्टिप्लाय करा काय येणार फक्त 1/36. कोणाची व्हॅल्यू बेटा पी ऑफ एक्स इक्वल टू 2. कळलेपर्यंत. तब मी याची व्हॅल्यू याच्या समोरच लिहित आहो बघा 1 किती बेटा 36. आता आपल्याला आहे ना मी लिहितो आय इक्वल टू 1 2 3 व्हॅल्यू आहे 0 1 2 बरोबर आहे. याची आपल्याला काय करायचं बेटा ॲडिशन. तर कसं करायचं हे चुकले डायरेक्ट केलं आपण. आपल्याला एक्स आणि पी आयची काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर मी डायरेक्ट करता तर चुकणार. हां मी तुम्हाला काही जसं चालतं आपण तसंच करूया ठीक आहे. 0 मल्टिप्लाय दिस 0च होणार. याला ॲड करायचं नव्हतं कारण की एक्स आणि पी आयचं मल्टिप्लिकेशन करायचं होतं ना म्हणून डायरेक्ट केलं तसं चुकतंय. ठीक आहे ट्रिक्स नाही वापरूया आपण जसं चालतंय तसंच करूया. 1 मल्टिप्लाय बाय दिस काय होणार 10/36. 2 1 जा 2/36. ओके आता ॲडिशन करूया. पहा याची ॲडिशन करत आहोत बेटा 0 प्लस काय 10/36 प्लस 2 याला पकडायचं का नाही कारण की 0 आहे सोडून द्या. 36 बेटा 2 वेळा आहे सारखे एक वेळा लिहा 10 + 2 12 काय ना बेटा इथं 12/36. पहा हे दोन्ही एकाच टेबलमध्ये येतात कोणत्या 12 1 जा 12 12 3 जा बरोबर आहे.
1 अपॉन काय बेटा आन्सर 3. उत्तर कोणाचं आहे समिशन आय इक्वल टू 1 3 xi pi हे ई ऑफ एक्सचा आन्सर झालं. कोणाचं झालं बेटा हे दिसत आहे का तुम्हाला ई ऑफ एक्स. ओके लिहा कसं लिहायचं ते सांगतो बा. हे डाईस काढू शकता हे लिहायचं त्यानंतर पहा हे लिहायचं कसं लिहायचं सांगत आहो मी लक्ष द्या. इथपर्यंत लिहिले मग हा टेबल काढा. टेबल काढल्यानंतर हे पण लिहा. तुम्ही हे डायरेक्ट लिहू शकता कारण इथे मी सॉल्व केलं आहे ना. हे नका लिहू पहा. एवढं झाल्यानंतर हे लिहा आणि त्याच्यानंतर लास्ट हे लिहा. समजलं लिहा. तर बघा बेटा प्रश्न वाचतो. प्रश्नाचा अर्थ समजला तर तुम्हाला उत्तर समजणार. तर बघा 2 नंबर म्हणत आहे किती 2 नंबर आर सिलेक्टेड. 2 नंबर सिलेक्ट करायचे. ओके पहा ॲट रॅन्डम समजते ना कसे तर हां विदाउट रिप्लेसमेंट. इथं आपण दुसरा अर्थ काढू शकतो विदाउट रिपिटेशन. तो नंबर डबल आला पाहिजे नाही. जसं की 3 3 1 1 2 2 4 4 समजले. त्यानंतर पहा फ्रॉम द फर्स्ट 6 पॉझिटिव्ह इंटेजर किती बेटा हां किती नंबर घ्यायचे आहे 6 पॉझिटिव्ह इंटेजर नंबर. लेट एक्स काय दर्शवत आहे सांगा द लार्जर ऑफ द 2 नंबर. एक्स काय म्हणत आहे लार्जर ऑफ दी 2 नंबर. तर बघा मी सॅम्पल काढतो आणि फाईंड काय काढा म्हणता बेटा म्हणजे काय मीन म्हणजे मध्य. समजलं ना तोच फॉर्म्युला सेम. हां तर पहा मी नंबर घेतो. पहा नंबर म्हणजे काय होते सॅम्पल. ओके किती नंबर आहे पहा 1 2 अच्छा मी डायरेक्ट लिहितो 1 2 3 4 5 6. किती इंटिजर्स आहे बेटा 6 नंबर आहे. तो डाईसची गोष्ट नाही करतो मी. ओके 6 नंबर आहे पण त्यांनी म्हणत आहे की तुम्हाला नंबर अशी घ्यायची आहे म्हणजे मोठे. ओके त्याला तुम्हाला अरेंज करायचं आहे आणि ते नंबर किती अंकी बनले पाहिजे 2 अंकी. पहा ना 2 नंबर्स बरोबर आहे 2 नंबर्स बनले पाहिजे. तर तुम्ही कसे घेणार पहा 1 1 घेता येणार का. एक मिनिट 1 1 घेता येणार का नाही रिपीट घ्यायचं नाही आहे. तर मी 2 पासून स्टार्ट करतो नाहीतर 1 पासून घेतो. ओके पहा लक्ष द्या नाहीतर मी असं लिहितो इथे नंबर्स आणि सॅम्पल इथे लिहितो. ओके तर पहा काय होणार मी नंबर बनवतो पहा 2 नंबर बनवायचे आहे. तुम्ही 10व्या वर्गात शिकून आहे. ओके पहा 1 2 बनणार त्यानंतर 1 3 बनणार. एक मिनिट मीच कसं भेटाय कन्फ्युजन आहे ना आणि एवढं काढलं. त्यानंतर पहा इथे मी खाली लिहितो. एक मिनिट 2 2 घेता येणार का नाही. पहा असे नंबर नाही आले पाहिजे 2 2 3 3 4 4 5 5. बेटा मी पटापट लिहून टाकतो तुम्हाला समजलं मी काय करता आहोत. तर तुम्ही म्हणू नका मी कन्फ्युजन आहे. ओके तर लिहून टाकू. तर बघा चुकलं तेव्हाच मला सांगा 2 1 2 2 नाही घ्यायचं आहे 2 3 2 4 2 5 आणि 2 6. लास्ट नंबर काय 6 आहे ना. त्यानंतर 3 1 मग 3 2 मग काय 3 4 3 5 समजला. तर बघा 3 1 3 2 3 3 3 घ्यायचं नाही लक्षात ठेवा. नंतर 3 5 आणि नंतर कळलं का इथपर्यंत. नंतर 4 4 1 4 2 4 3 4 5 आणि 4 त्यानंतर 5 1 बरोबर ना. 5 2 5 3 5 गुड. आता 6 1 2 अंकीच नंबर 2 अंकी म्हणजे 2 डिजिट पाहिजे. ओके 6 1 6 2 6 3 काय करतो हां 6 आणि नंतर 6 6 घेता येणार का. टोटल नंबर किती झाले पहा बरं इथं सेट. पहा हे किती आहे 5 ना 5 10 15 25 5 म्हणजे 5 30 30 झाले. किती झाले टोटल ब्रॅकेट किती झाले 30 म्हणजे नंबर झाले टोटल बेटा 30. ओके तर तुम्ही नंबर ऑफ सॅम्पल किती लिहिणार 30. किती लिहिणार 30. तर प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. त्यांनी म्हणताय 1 ते 6 नंबर घ्या त्याचे 2 डिजिटवाले नंबर बनवले आपण. पण बेटा त्यामध्ये रिपिटेशन नाही पाहिजे. असं 2 2 3 3 लिहिलं का आपण नाही. नंबर ऑफ सॅम्पल 30 लिहिला. पुन्हा त्यांनी म्हणताय असे नंबर पुन्हा सिलेक्ट करा म्हणजे काय नाही एक्सची व्हॅल्यू नाही काय एक्सची व्हॅल्यू अशी घ्या की ती मोठी पाहिजे. ते नंबर तुम्ही पाहता ना तर काय पाहिजे मोठी पाहिजे. जसं 1 नाही घेऊ शकत 1 लहानच राहणार 2 पेक्षा 1 लहान आहे बरोबर आहे.
इथं 3 पेक्षा 1 लहान आहे, मग मला सांगा 1 घेता येणार का? मग सुरुवात कुठून करायला लागणार? एक्सच्या व्हॅल्यूसाठी 2 पासून. पहा समजून सांगतो, इथे लिहू. पहा एक्सची व्हॅल्यू 1 नाही घेणार मी, काय घेणार? 2. 3 घेऊ शकतो कारण की 3 कोणा तरी पेक्षा मोठा आहे. पहा 2 पेक्षा 3 मोठा आहे. मी काय म्हणतो समजाय ना, रिपीट करा मनातल्या मनात का सर कोणता नंबर घेत आहे? मोठा. ओके, 4 कोणा तरी पेक्षा मोठा आहे. जसं की पहा इथं पहा ह्या नंबरमध्ये 34 मध्ये पहा 3 पेक्षा मोठा कोण आहे? 4. समजा प्रश्न काय म्हणत आहे? 5 सुद्धा मोठा आहे ना बेटा, 4 पेक्षा 5 मोठा आहे. आणि त्यानंतर 6, हो 5 पेक्षा मोठा आहे ना 6, घेता येते. चला त्यानंतर पुढे जाऊया, आपण टेबल बनवूया. काय बनवूया? टेबल. तर पहा एक्सची व्हॅल्यू इथे लिहितो, त्यानंतर काय लिहितो बेटा? पी ऑफ एक्स. आणि त्यानंतर काय लिहितो सांगा ना? एक्स आय आणि पी आयचं मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे ना? एक्स आय आणि काय? पी आयचं मल्टिप्लिकेशन. दिसतंय का तुम्हाला सर्वांना? काही टाकावं लागेल. टाकू? पेन आहे का तुमच्याकडे अशी एक्स्ट्रा? करून टाक. पुढे करा ना, काय ना कर ना. हे कसं मी माईक वगैरे लाव ना. सर्वांना इथपर्यंत समजलं का? कोण डाऊट आहे? समजलं बेटा? आता बघा विचारायचं, काही घाबरायचं नाही. हां मित्रा लक्ष दे, छान केलं तू ना. पहिले दिसतंय ना? हां आता बा पेन डॅमेज आहे, हे दुसरी पेन आहे अगदी. हां बघा तर बा, अरे हां नंबर एक्सचे नंबर काय पहा, एक्सचे नंबर काय? 2 3 पहा 2 3 4 5 6. आता गंमत अशी आहे का मी एका मुलांना प्रश्न विचारतो, ठीक आहे? प्रयत्न करा, नाही मजा करता, हात वर करायचे येते त्यांनी. लक्ष द्या मी काय म्हणतो, लक्ष द्या. टोटल नंबर किती आहे मित्रांनो? 30. 30 पैकी 2 मोठा किती वेळा आलाय? पहा इथे आलाय 1 वेळा. 2 किती वेळा? पहा ना 1 पेक्षा 2 मोठे आहे ना, बरोबर आहे का नाही? पुन्हा कुठं आलाय? गोपाड्या लेखाचा इथं आलाय. पाणी इथं 1 पेक्षा 2 मोठा आहे ना, 2 आहे ना, मोठा किती वेळा आला ते म्हणत आहे. 2 वेळा. पुढे दिसतंय का? सर्वांना कळला? माझ्याकडे ट्रिक्स आहे, नंतर सांगतो. पाहा दिमाग लाते पडते. कळलं का इथपर्यंत? आता बघा इथे मी तुम्हाला विचारतो, टोटल नंबर 30 आहे. 30 पैकी हा 3 नंबर 4 टाइम्स मोठा आलाय. चेक करा खोटं वाटत तुमचं. पहा कुठे आहे मिळणार? इथे आहे. पुन्हा कुठे आहे? इथे आहे. 3च वेळा आहे ना, 4 वेळा पुन्हा. बरोबर झाले 4. समज मी काय म्हणतो, ह्या प्रत्येक नंबरमध्ये 3 किती वेळा मोठा आलाय? 4 वेळा. 6 पाहता 4 किती वेळा मोठा आलाय? 6 वेळा. 5 किती वेळा मोठा आलाय? आणि 6 किती वेळा मोठा आलाय? कळलं? आता ट्रिक सांगतो, 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10. पण तरी तुम्ही करून पाहिजे, चुकलं नाही पाहिजे. समजलं सर्वांनी इथपर्यंत? आता बघा यांचं मल्टिप्लिकेशन. 2 2 जा 4 अपॉन 30, 3 4 जा अपॉन 6 चौक मराठी का इंग्लिश? 8 1 जा 40, 8 5 जा 40 अपॉन 30. कळलं का? 6 10 जा 60 अपॉन 30. आता खाली नंबर किती वेळा याची आपण ॲडिशन करणार. काय करणार आहोत? आय इक्वल टू 1 किती नंबर आहे? 1 2 3 4 5. 5 आहे ना बेटा? एक्स आय आणि पी आयची आपण ॲडिशन करतो. याचा अर्थ काय? ॲडिशन करणे कोणाची? एक्स आय आणि पी आयची. बरोबर का नाही? विरू करतच आहे आपला. तर पहा 30 आहे बेटा, सगळ्यांच्या खाली मी ॲडिशन करता, तर मी काय लिहिणार? 30. वरच्यांची ॲडिशन करू, 140 होते. ओके 0 0 काढला. पहा आता मी करतो 14 आपण काय बेटा? 3. डिवाइड करूया. 3 चौक 12, 3 5 15 होते. बरोबर आहे? किती राहिले? 0 घेतला पॉईंट. सांगा 3 6 जा 18. किती येणार? 2 6 असं जातच जाणार. बरोबर आहे? तर किती आले बेटा? 4.6.
बेटा हे 667च्या आसपास आहे, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू नाही का, म्हणून मी काही 4.67 घेतला. ठीक आहे, समजलं ना. हा, त्यानंतर पहा आपण कायची व्हॅल्यू काढली, ई ऑफ एक्स हेच काढायला लावलं होतं ना. कुठे गेला रे गोपाळ. हा, ई ऑफ एक्स दिसलं. त्यानंतर पहा समिशन आय इक्वल टू किती व्हॅल्यू आहे 1 to 5. कोणाची ॲडिशन केली, एक्स आय पी आयची. तर पहा मी इथे ट्रक काढला, तुम्ही व्यवस्थित लिहा. ठीक आहे, हे कसं आहे तुम्हाला समजलं.